अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणेंचे सून वैष्णवीचा छळ केला, तिला बेदम मारहाण करण्यात आली। फक्त राजेंद्र हगवणे नव्हे तर त्याची मुलगी करिश्माने देखील वैष्णवीचा छळ केला होता। दरम्यान याच करिश्माचे पवार कुटुंबासोबतचे फोटो आता व्हायरल होत आहेत। त्यामुळे हगवणे कुटुंबाचं दोन्ही राष्ट्रवादी सोबतचं कनेक्शन होतं का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी केली आहे। मात्र दुसरीकडे करिश्मा हगवणेचे आता दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। करिश्मा हगवणेवर वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप असून ती सध्या जेलमध्ये आहे। राजेंद्र हगवणेचा मुलगा शशांक हगवणे आणि वैष्णवीच्या लग्नाला दादांची हजेरी होती। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसोबतही करिश्मा हगवणेचा फोटो आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत देखील करिश्मा हगवणेचा फोटो आहे। आदिती तटकरे आणि शरद पवार यांच्या सोबत सुद्धा करिश्माचे फोटो आहेत। हगवणे कुटुंब हे पवार कुटुंबाच्या जवळचं आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या सोबत हगवणे कुटुंबातील सदस्यांचे फोटो असल्याचं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय। सरळ सरळ आपल्याला सगळे व्हिडिओज दिसतायत की हे हगवणे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळचं होतं। सुनेत्रा पवार त्या करिश्माच्या अगदी इनॉग्रेशन पासून सगळ्याला गेलेल्या होत्या। एवढंच नाही तर सुप्रिया सुळे म्हणा, शरद पवार म्हणा यांच्या सगळ्यांबरोबरचे फोटो बघून आपल्याला दिसतंय की हे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळचं होतं। आणि मला असं वाटतंय की त्यांचा राजकीय वर्चस्व होता की नाही मला माहीत नाही, पण ह्याच मुलाचे मामा हे IG जलिंदर सुपेकर जे होते, या सुपेकरांनी त्यांना कळत नकळत मदत केली की नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। राजेंद्र हगवणे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता। मात्र त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे फोटो देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत व्हायरल होत आहेत। या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत करिश्मा हगवणेचे फोटो आहेत। दरम्यान या फोटोंवरून शंका व्यक्त करत अंजली दमानियांकडून टीकास्त्र डागण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।